हाय फ्रेंड्स, कसे आहात? हे जय श्री महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 27 मार्च 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता बोलूयात आपल्याच्या विषयाकडे. तर महाराष्ट्र राज्य महिला आयोग ची स्थापना 25 जानेवारी 1993 रोजी झाली. कायदा महाराष्ट्र अधिनियम 1993च्या क्रमांक 15 अन्वये भारतातील पहिले राज्य महिला आयोग आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्मांतर याची स्थापना प्रकार वैधानिक मंडळ, मुख्यालय मुंबई, संविधानाचा आधार कलम आहे 14, 15, 16 मूलभूत हक्क, तसेच 38, 39, 39 अ, 42 मार्गदर्शक तत्वे हे आहेत. तर ब्रीदवाक्य स्त्री शक्तीरतुल्या सदा हे ब्रीदवाक्य आहे. अध्यक्ष कार्यकाळ 3 वर्षाचा असतो. रुपाली चाकणकर ह्या 2 वेळा अध्यक्ष झालेल्या आहेत. 2021 ते 2024 आणि 2024ला पुन्हा निवड झालेली आहे. पुढे पाहूया. डिजिटल टविन उपक्रमद्वारे VOC बंदर हे भारतातील पहिले बंदर बनले. बंदराचे नाव आहे VO चिदंबनार बंदर. ठिकाण आहे थुथुकुडी, तामिळनाडू. उद्घाटन 23 फेब्रुवारी 2026 रोजी सर्वानंद सोनोवाल हे पोर्ट्स, शिपिंग व वॉटरवेज मंत्री आहेत. विकसित केले आहेत इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड. खर्च आलेला आहे 24.62 कोटी रुपये. 6 महिन्यात पूर्ण झालेले. वैशिष्ट्य आहे भारतातील पहिले प्रमुख बंदर ज्यात डिजिटल टविन तंत्रज्ञान सुरू झालेले आहे, म्हणजे स्मार्ट पोर्ट्ससाठी. पूर्वीचे नाव होते तुतुकोरिन बंदर 2011 पर्यंत. डिजिटल टविन म्हणजे काय ते पाहूया. तर एखाद्या वस्तू म्हणजे प्रणालीचा रिअल टाइम डिजिटल मॉडेल तयार करणे. बंदरातील सर्व क्रिया, जहाज येणे, थांबणे, विलंब, यंत्रणा, वातावरण इत्यादी डिजिटल स्वरूपात दिसतात. पुढे पाहूया. अमेरिकेने 14 मार्च 2026 रोजी खार्ग बेटावरील 90 पेक्षा जास्त इराणी लष्करी लक्ष्यांवर हल्ला केलेला आहे. तर खार्ग बेटाविषयी माहिती जाणून घेऊया. तर स्थान आहे पर्शियन गल्फ. इराणच्या किनाऱ्यापासून सुमारे 25 ते 30 किलोमीटर अंतरावर आहे, उत्तर भागात. तर नियंत्रण इराण बुशहर प्रांत अंतर्गत येतो. आकार सुमारे 22 चौरस किलोमीटर ते 8 किलोमीटर लांब आणि 4 ते 5 किलोमीटर रुंद असा आहे. हे खार्ग बेटाचे महत्त्व काय आहे ते पाहूया. तर इराणचे मुख्य तेल निर्यात केंद्र आहे ते. इराणच्या 90 पेक्षा जास्त क्रूड ऑइल एक्सपोर्ट्स येथून होतात. खोल पाण्यामुळे मोठे सुपर टँकर्स डॉक करू शकतात. लोडिंग क्षमता आहे दररोज 1.3 ते 1.6 मिलियन बॅरल्सची लोडिंग क्षमता आहे. अनु 3 चारणविराकुल थायलंडचे 32वे पंतप्रधान बनले आहे. ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनलेले आहे. एकूण 498 सदस्यांपैकी त्यांना 293 मते मिळालेली आहे. पुढे पाहूया. जागतिक जल दिवस 22 मार्च रोजी साजरा केला गेला. 1993 पासून दरवर्षी हा दिवस साजरा होतो. उद्देश आहे स्वच्छ पाण्याचे महत्त्व जागरूक करणे, जलसंकटावर लक्ष केंद्रित करणे. जल जीवन मिशन सुरुवात 15 ऑगस्ट 2019 पासून. पुढे पाहूया. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2026 भारत 116व्या क्रमांकावर आहे. 2025 रोजी भारताची रँक होती 118. एकूण देश सहभागी होते 147. प्रकाशन संयुक्त राष्ट्र पहिले स्थान मिळवलेले आहे. फिनलँड सलग 9व्या वर्षी पहिले स्थान त्यांनी पटकावलेले आहे. तर टॉप 5 देश कोणते आहेत? तर फिनलँड, आइसलँड, डेन्मार्क, कोस्टारिका आणि स्वीडन. सर्वात शेवटी अफगाणिस्तान 147व्या स्थानावर आहे. 2026ची मुख्य थीम होती सोशल मीडियाचा तरुणांच्या आनंदावर परिणाम. पुढे पाहूया. अर्जेंटिना WHO मधून बाहेर पडणारा पहिला देश होता अमेरिका आणि दुसरा देश आहे अर्जेंटिना. 17 मार्च रोजी UN सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना पत्र पाठवले गेले. अर्जेंटिना 1948 पासून WHOचे सदस्य होता, म्हणजे स्थापनेपासूनच. तर WHOची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी
झाली. मुख्यालय जिनेवा, स्वित्झर्लंड येथे. वर्तमान महासंचालक आहेत डॉक्टर टेड्रोस अधोनोम गेब्रेयेसस. सदस्य देश पूर्वी होते 194. WHO स्थापनेचा उद्देश जागतिक आरोग्य सुधारणे, रोग नियंत्रण, महामारी प्रतिबंध, वैद्यकीय मदत व SDG 3 आरोग्य व कल्याण साध्य करणे. तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.